चला मंडळी, तुमच्याही घरी जर छोटे छोटे मुलं असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. माझ्या घरी 2 मुलं आहेत, एक शिवम आणि शिवश्री. इतके खतरनाक आणि इतके खटाळा आहेत नाही, बघायचंच काम नाही. इतकं परेशान करतात, एकच गोष्ट त्यांना सारखी सारखी जरी सांगितलं तर ऐकत नाहीत. रोजही जेवण करताना त्यांना सांगितलं ना सांडू नका तर ते बिलकुलच ऐकणार नाहीत. आता माझ्याच काय, प्रत्येकातल्या घरातली मुलं सांडल्याशिवाय जेवणच करत नाही. म्हणून मी आज काहीतरी आयडिया सुचवली, कारण मुलांना रोज रोज सांगण्यात काही अर्थ नाही. चला म्हणलं आपणच काहीतरी नवीन करूया. आज जेवायला मी त्यांना ह्या 2 गोण्या दिल्या होत्या, पण ह्या अशाच गोण्या काय त्यांना द्यायला चांगलं वाटलं नाही. आजचं जेवण तर त्यांनी असं केलं होतं, पण म्हणलं नाही आता उद्या असं नाही देत, थोडंसं वेगळं करते. व्यवस्थित जेवण केलं होतं, ह्याच्यावर सांडलं होतं, उचलून टाकलं होतं. मला एवढं जर अवघड नाही गेलं. नाहीतर रोज जेवण केलं की आधी मला फरशीच पुसत बसावं लागतं. तुम्ही बघू शकता, दोन्ही गोण्या मस्त अशा फाडून घेतल्या, कट करून घेतल्या मधातून आणि मोठ्या मोठ्या करून घेतल्या. आता त्यांना जेवायला म्हणलं ना मोठा पसारा लागतो, म्हणजे कसं सांडायचं टेन्शन नाही. माझ्याकडे मस्त अशी लेस होती, सगळीकडून काठाला लावायचा विचार केला. म्हणलं चला चांगली दिसती का बघूया, कारण असंच दिलं तर इतकं चांगलं आणि छान वाटत नव्हतं. म्हणून चला म्हणलं आसन बनवायची तयारी इथं मी करत होते. सगळ्या साईडनं मस्त अशी लेस लावून घेतली आणि खूप छान आणि सुंदर दिसायला लागली होती. काही भागाला पुरली नाही आणि काही भागाला पुरली, पण जशी जशी मी लेस लावत होते खूप छान असं दिसत होतं. सगळं दोन्ही चवळ्याला लेस लावून घेतली आणि मस्त असं लुक दिसत होतं. तुम्ही बघू शकता किती छान असं लुक आलं होतं. पलीकडल्या साईडने लावली आणि नंतर मी ह्याला परतून घेतला, म्हणजे कसं फिटिंगची शिलाई टाकून घेतली. ज्या साईडला याला डिझाईन होती त्या साईड इतकी छान नव्हती वाटत, म्हणून इकडं प्लेन साईडला ती इकडे दुमडून घेतली होती. मस्त अशी दुमडून घेतली आणि चांगली फिटिंगची शिलाई टाकून घेतली. सगळं झाल्यानंतर ते एकदम मस्त दिसत होतं. तुम्हाला जर बाळासाठी वगैरे टाकण्यासाठी सुद्धा करायचं असलं ना तर याच्यावर स्मूथ कपडा बनवून आपण टाकू शकतो, पण मी ह्यांना स्पेशली जेवणासाठीच करत होते. चारही बाजूनी लेस लावली आणि चारही बाजूने अशी फिट करून घेतली. नंतर त्याला नॉडसुद्धा केली अडकून ठेवण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं लुक आलं होतं, मस्त असं लुक आलं होतं. एवढं छान तर बनवलंच होतं, पण त्याला जर मी अडकवायला केलं नसतं ना तर माझी एवढी सगळी मेहनत जर वाया गेली असती. कारण नवरबाने आल्यानंतर इतकं छान बनवलं, त्याची तारीफ अजिबातच केली नसती, त्यातच खोड काढली असते. अगं त्याला अडकवायला केलं असतंच ना अजूनच छान झालं असतं. म्हणून त्याला आवर्जून इथं अडकवायला केलं आणि दोन्हीला अडकवायचं इथं मस्त असं झालं होतं. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी मॅट दिसत होती. आता इथं मला तर आवडलीच होती, पण तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला शेअर नक्कीच करा. आता मुलं लगेच उठलीच होती तर चला म्हणलं त्यांना जेवायलाच देऊया. तर बघू शकता किती छान असे दोघांना पण बसायला मस्त अशा झाल्या होत्या. तर चलो बाय, परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय.